नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात बोंधू बाबा अशोक खरातचं प्रकरण गाजत आहे आणि त्या निमित्ताने आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही वक्तव्य केली आणि त्याच वेळी त्यांना असं विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काही मतभेद समोर येत आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे. त्यावर फडणवीस असं म्हणाले की तो इतका छोटा पक्ष आहे की ते एकमेकाच्या झिंजा ओढतायत का, एक मारामारी करतायत का, काय करतायत त्याच्याशी आम्हाला काही पडलेलं नाही. आम्ही आमच्या कामामध्ये मग्न आहोत. अर्थातच त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, पण ज्या तुच्छतेने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल वक्तव्य केलं, तशाच प्रकारची तुच्छता काँग्रेसबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल देखील त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. माझ्या पुढे कोणी मल्लच नाहीये असं त्यांनी म्हटलं आणि 2019 मध्ये शरद पवारांनी त्यांना आपली ताकद दाखवली. आता शरद पवार यांचं वय झालेलं आहे आणि त्यांचा प्रभाव ओसरत चालला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव वाढतो आहे, हे मान्य केलं पाहिजे, कारण या निवडणुकांमध्ये दिसून आलं. पण ज्या तुच्छतेने ते बोलतात, तशा प्रकारची तुच्छता, अपवादात्मक तुच्छता ही अन्य नेते अशा प्रकारे बोलत नाहीत. त्यामधून त्यांना आता थोडासा गर्व चढायला लागलाय की काय असं वाटतं. ज्या उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी अगदी 4 दिवसांपूर्वी त्यांचा गौरव केला होता, कारण ते निवृत्त होत होते, त्यांच्याच पक्षाबद्दल ते या प्रकारे बोलले. फडणवीस हे नाना कळा असलेले नेते आहेत, हे सिद्ध झालं. 2019 मध्ये त्यांचं 4 दिवसाचं सरकार पाडण्यामध्ये आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांनी महत्वाची भूमिका निभावली. पण त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पाडून दाखवलं. त्यासाठी रात्रीच्या अंधारात ते एकनाथ शिंदेना भेटत होते. त्यानंतर अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला देखील त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आणि सर्व लोकशाही यंत्रणांचा त्यावेळी कसा गैरवापर झाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडून स्वतः एकनाथ शिंदेना किंवा तिथे मुख्यमंत्रीपदी बसवलं किंवा त्यांना बसायला सांगण्यात आलं दिल्लीतर्फे. पण त्यामध्ये फडणवीसांची मोठी भूमिका होती आणि म्हणून त्यांना चाणक्य असं म्हणण्यात येऊ लागलं. त्यानंतर अशी प्रतिमा निर्माण झाली की महाराष्ट्रात एकमेव हुशार विद्यार्थी आहे, एकमेव हुशार माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिल्यानंतर शरद पवारांना टार्गेट करणं, उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं आणि त्यांचे जे पिट्टू आहेत ते त्या पद्धतीने बोलतात, पोपटासारखं बोलतात आणि फडणवीस म्हणतात की माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतात. फडणवीसांची ही जी फडणवीसे आहे, त्यांच्या ज्या नाना कळा आहेत त्या एव्हाना आपल्याला माहिती झालेल्या आहेत. ज्यावेळी फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा एका वर्तमानपत्राने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये फडणवीस असं म्हणाले की आमचं जेव्हा सरकार होतं, म्हणजे माझं सरकार होतं 2014 ते 19 मध्ये, तेव्हा आमची ज्या पद्धतीने छाननी तुम्ही पत्रकार मंडळी करायचा तसं आता काही करत नाही. म्हणजे महाविकास आघाडी सरकारची चिकित्सा, त्यांच्यावर टीका मीडिया करत नाही असं फडणवीस म्हणाले. म्हणजे फडणवीसांनी कहर केला असं म्हणून. ज्या फडणवीसांची अथांग चमचेगिरी 2014 ते 19 मध्ये बहुसंख्य गोदी मीडिया करत होता, ते असं म्हणतात की महाविकास आघाडी सरकारची अशा प्रकारे स्क्रुटिनी होत नाहीये. त्यावेळी फडणवीसांच्या प्रत्येक आरोपांना, प्रत्येक स्टंटबाजीला मीडियानी स्थान दिलेलं होतं, ते विरोधी पक्षनेते असताना. साधं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निमित्ताने जो काही एका पोलीस स्टेशनात जाऊन त्यांनी आणि दरेकर यांनी जो हंगामा केला तो आठवा तुम्ही. असे अनेक हंगामे त्यावेळी केले आणि त्याला मीडियाने भरपूर जागा दिली होती. पण फडणवीस असं म्हणतात आणि हे कोणालाही आठवत नाही. आज अजून एक गोष्ट सांगतो. फडणवीस
अत्यंत सरळ मार्गी राजा हरिश्चंद्र असे अवतार आहेत असं आपण मानूया. पण ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात त्यांनी राज्यपालांना पत्र दिलेलं होतं आणि त्यावेळी काही आमदारांना घेऊन ते गेले होते, पण त्या पत्रामध्ये इतके आमदार नाराज आहेत असा कोणताही उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. म्हणजे आमदारांना पाठिंबा काढायचा आहे, ते नाराज आहे, पाठिंबा काढायचा आहे महाविकास आघाडी सरकारचा, याचा उल्लेख नव्हता. आणि तरी देखील या पत्रावर विसंबून राज्यपाल कोश्यारी, जे भाजपचे संघाचेच राज्यपाल होते, संघपाल होते, म्हणजे भाज्यपाल म्हणतात त्यांना, त्या कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घ्यायला उद्धव ठाकरेंना सांगितलं. म्हणजे याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने तासमपट्टी केलेली होती आणि फडणवीसांचा दोष किंवा त्रुटी दाखवून दिलेली होती. हे कोणाच्याही आता लक्षात राहणार नाही, येणार नाही. पण आज सुषमा अंधारे यांनी मात्र आज फडणवीसांच्या बद्दल बोलताना, पत्रकार परिषदेत बोलताना, फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात, सगळ्यात हुशार समजतात, पण त्यांनी काही चुका किंवा काही दोष दाखवून दिले आणि अत्यंत परखडपणे त्या बोलल्या. केवळ फोटो नाही, अनेक तपशिलांसह, पुराव्यांसह त्यांनी अनेक गोष्टी पत्रकार परिषदेत मांडल्या आणि त्या म्हणाल्या की रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे आणि याच चौधरींची तटकरे यांच्या सोबतही कोकणात अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे आणि चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत. तर मग चाकणकर आणि चौधरी तटकरे यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आर्थिक संबंध आहे, काय नेमकं आहे ते, हे समीकरण काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्यांनी असं म्हणलं की निलेश चाकणकर चौधरी यांचा प्रकल्प 450 ते 500 कोटी रुपयांचा असेल आणि इतके सारे पैसे त्यांच्याकडनं कुठे आले, म्हणून आर्थिक गुन्हा शाखेने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. आता हे सगळं प्रकरण असताना जर आत्ता विरोधात जर फडणवीस असते तर त्यांनी काय म्हटलं असतं, म्हणजे ताबडतोब ईडी चौकशी लावली असती या प्रकरणात. पण आता ते लावणार नाही आणि आता ते त्यांना सोयीच्या त्याच गोष्टी पुढे आणतील. नंतर त्यांनी केसरकरांचे आणि खरात यांचे कसे संबंध आहेत याबद्दलही सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी कोणी दडवू नयेत, तात्काळ चौकशीच्या कक्षेत या गोष्टी घ्याव्यात असं सुषमा अंधारे म्हणाले. सुषमा अंधारेंनी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली की या भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आलं तेव्हा असं सांगण्यात आलं की महाविकास आघाडी सरकारने त्याला खास पाण्याचं कनेक्शन दिलेलं होतं. तेव्हा आणि लगेच हे सगळे प्रवक्ते बोलायला लागले. सुषमा अंधारेंनी दाखवून दिलं की एक जलकुंभ तिथे, म्हणजे त्या ग्रामसभेने मागणी केली होती आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी जलकुंभ स्थापन करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यामधनं कोणी काय कनेक्शन घ्यावे याचा सरकारशी किंवा वरच्या अथॉरिटीशी काही संबंध नाही. पण याच्यावरनं उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आणि मग सगळे लोक बोलायला लागले. महाविकास आघाडी सरकार कसं करप्ट आहे, कसं बदमाश आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला. आणि ही गोष्ट बघा, त्याच वेळी सुषमा अंधारेंनी सांगितलं की एक तर या कनेक्शनचा आणि उद्धव ठाकरेंच्या खात्याचा, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा काही संबंध नाही, जलसंधारण खात्याशीच त्याचा संबंध, जलसंपदा खात्याशी संबंध आहे. त्यामुळे हे सगळे आरोप कसे बोगस आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. पण त्याच वेळी 2012 मध्ये जो बंदुकीचा लायसन्स देण्यात आलेला होता या भोंदूबाबाला, कांबळेला, या खरातला, त्याचं नूतनीकरण हे फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना झालेलं आहे. याच्याबद्दल काय, याच्याबद्दल सुषमा अंधारेंनी प्रश्न विचारला आणि त्यामुळे फडणवीसांना याचंही उत्तर द्यावं लागेल. अशा अनेक गोष्टी फडणवीसांच्या दाखवून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे एक बातमी तर आलेली आहे की जयकुमार रावल यांनी कशी मदत केली, फडणवीस सरकारने 1 कोटी किंवा यांना त्या
खरातच्या संस्थेला कशी किंवा ट्रस्टला कशी मदत केली हेही दाखवून दिलेलं आहे. म्हणजे फडणवीस कितीही स्वतःला हुशार समजत असेल तरी सुषमा अंधारे असं म्हणाले की मी असं उत्खनन करेन की तुम्हालाही आम्ही एक्सपोज करू शकतो. आणि त्याच्यावरनं हे महाविकास आघाडी सरकार ज्या प्रकारे मोदी म्हणतात काही असेल की पाप काँग्रेसचा आहे, नेहरूंचा आहे, इंदिरा गांधींचा आहे, प्लस तोच फॉर्म्युला देवेंद्र फडणवीसांनी तोच फॉर्म्युला घेतला आणि त्याप्रमाणे ते अगोदरच्या सरकारवरती आरोप करतात. ते किंवा त्यांचे जे चमचे लोक असतात ते आरोप करतात. पण हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये महायुती सरकारची अकार्यक्षमता आणि त्यांचे लागे बांधे स्पष्ट होतात. मग दीपक केसरकर असतील, हे रावल असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत दादा पाटील, एकीकडे बंधुगिरीला स्थान नाही, आम्ही महाराष्ट्र धर्म वाढवू असं फडणवीस म्हणतात. आणि प्रत्यक्षात काय चाललंय बघा. प्रत्यक्षात त्यांचीच माणसं कशा प्रकारे वागतात. हेमंत गोडसे तिथे हात दाखवायला त्यांच्याबरोबर जातात. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की फडणवीसांच्या काळात फडणवीसांनी सुद्धा ज्यावेळी ते 4 दिवसाचे मुख्यमंत्री झाले त्यांचं 2019 मध्ये अजितदादांबरोबर, त्यावेळी त्यांनी मिरची हवन केलेलं होतं दुसऱ्यांदा पुन्हा सत्तेवरती येण्यासाठी फडणवीसांनी केलं होतं असं एका पत्रकाराने म्हणजे सूर्यवंशी यांच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे. कारण उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हेच केलं, त्यांना त्याचा फायदा झाला असा दावा करण्यात आला आणि म्हणून फडणवीसांनी हे केलं. हे फडणवीस हे कसे नरेंद्र दाभोळकरांच्या मार्गाने चाललेले आहेत अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी, याचं कौतुक सुप्रियाताई सुळे करतायत. आणि प्रत्यक्षामध्ये काय बघा, हे फडणवीस म्हणतात भोंदूगिरी तुमच्या पक्षातले, तुमच्या मित्र पक्षातले अनेक जण त्याच्यामध्ये आहेत, इन्व्हॉल्व आहेत. काय भोंदूगिरी, तुम्ही उत्तेजनच देताय ना सगळ्या प्रकारचं. हे सगळं मीडियामध्ये आलं बघा. एका अहिल्यानगरच्या एका छोट्या पत्रकाराने हे सगळं काढलं भानगड. 1 वर्ष झालं त्याला, पण फडणवीस सरकारने काहीही केलं नव्हतं त्याबद्दल. जेव्हा मीडियामध्ये बोंबाबोंब झाली म्हणजे टीव्ही मीडियामधनं, तेव्हा यांच्या हालचाली सुरू झाल्या. आणि मग आपलं तोंड काळं होतंय या सरकारचं असं लक्षात आलं. मग लगेच उद्धव ठाकरेंच्या सरकारला याच्यात गोवायचं, त्यांनीच केलं अमुक त्यांनीच तमुक केलं असं दाखवायचं. याला म्हणतात नाना काळा. पण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे यांच्या लबाड्या कशा आहेत त्या लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आत्ता जे प्रकरण झालं, आता याच्यामध्ये अतुल सावे हे भाजपचे त्यांचंही नाव आलेले या प्रकरणात सगळ्या असो. म्हणजे भाजप सुद्धा हे कमळपंथी असं पूर्ण चिखलात आहे याच्यात यांचे लागेबांधे आहेत. आणि ज्यांचे लागेबांधे आहेत त्यांच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ, मुसक्या बांधू, कोणालाही सोडणार नाही, ही भाषा फडणवीसांची असते. ते केवळ डायलॉगबाजी करतात. सोयीचं जे असेल तेवढंच ते करतात, त्याच्या पलीकडे नाही. डायलॉगबाजी करणं हे त्यांचं काम आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, त्यांनी असं सांगितलं की आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही गुजरातला खूप मागे टाकलं होतं आणि महाविकास आघाडी सरकार आल्याबरोबर गुजरात पुढे गेलं. आता ती सिलेक्टिव्ह आकडेवारी सांगतात. त्यापैकी 1 वर्ष मला ठळकपणे आठवतं, मी लेखही लिहिला होता त्यामध्ये. त्यावेळी गुजरातच्या पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळातही महाराष्ट्र होता. महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये तेव्हाही पुढे होता, एक्सपोर्टमध्ये पुढे होता, इंडस्ट्रीमध्ये पुढे होता. उद्धव ठाकरे सरकार असताना हे मी लेख लिहून दाखवलेले आहे. पण यांनी असा प्रचार केलाय की मी नसलो तर महाराष्ट्र गर्तेच जाईल, चिखलात जाईल, महाराष्ट्राची वाट लागेल, मीच महाराष्ट्राचा त्राता आहे. असं नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. फडणवीस असं अजिबात नसतं. तुम्हीच एकमेव हुशार, तुम्हीच कार्यक्षम, तुम्हीच विकास पुरुष आणि बाकीचे जण महाराष्ट्र मातीत घालायला निघाले आहेत असं बिलकुल समजू नका. नाहीतर केव्हा ना केव्हा तरी मतदार गर्वहरण करू शकतात. आता तुम्हाला सांगतो यांच्या काळामध्ये आता काय काय झालंय बघा. आता नरहरी झिरवळांचं प्रकरण झालं. फडणवीस म्हणतायत की कोणीतरी हे व्हिडिओ सगळे झिरवळांनी सांगितलं की 2-4 व्हिडिओ एकत्र करून ट्विस्ट करून हे दाखवले झिरवळांचे जे काही उपद्व्याप आहेत ते. आता हेच जर दुसरं सरकार असतं, हे फडणवीस विरोधात असते तर ते असं बोलले नसते. मग ते म्हणाले की झिरवळांनाच मी सांगितलं तक्रार करायची.
आणि मग चौकशीतनं काय येईल ते येईल. जिरवळानं लॉंग रोप दिलेला आहे त्याने. प्रत्यक्षात जिरवळांचा व्हिडिओ जो जुना आहे 6-7 महिन्यापूर्वीचा म्हणे, तो अचानक बाहेर कसा आला? जिरवळांचा एक अधिकारी, सेक्रेटरी का कोणी PA, हा मंत्रालयामध्ये पैसे खाताना आढळला आणि मग जिरवळांचं नाव आलं. मग जिरवळांना क्लीन चिट देण्यात आली. आता अचानकपणे मंत्रालयामध्ये अशा प्रकारची रेड पडली तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं असेल ना ही माहिती. म्हणजे ज्याला धाकाखाली ठेवायचं एखाद्याला, आणि मग तू जास्त शहाणपणा करू नको, नाही तर तुझी रवानगी तुरुंगात आम्ही करू, अशा प्रकारची ही माहिती कोणी दिली? जिरवळांचा माणूस पैसे खातोय समजा, कोणीतरी तर हे केलं असेल आणि त्याचा जिरवळीशी संबंध नाही असं म्हणजे त्यांना क्लीन चिट दिली. आणि फडणवीस म्हणतात की मी जो योग्यच निर्णय घेतो क्लीन चिट बाबत, एखादा माणूस दोषी नसेल तर मी त्याच्यावरती त्याला क्लीन चिट देतो. म्हणजे मी जे करतो ते योग्य करतो असं फडणवीसांचं म्हणणं आहे. आता जिरवळांना या प्रकारे क्लीन चिट, संजय राठोडचं तुम्ही आठवा, जेव्हा उद्धव ठाकरेंच्याकडे ते मंत्री होते तेव्हा काय आरोप केले होते फडणवीसांनी. मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना दूर केलं आणि त्याच राठोडांना आपल्याकडे घेतलं फडणवीसांनी. फडणवीस म्हणाले की आम्ही चौकशी केली पण काही सिद्ध झालं नाही. त्याचप्रमाणे अजितदादांच्या विरुद्ध आरोप होते, पण आता त्यांचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं नंतर लक्षात आलं, अधिकारी दोषी ठरले, त्याला आम्ही काय करणार. ही फडणवीसांची भाषा आहे किंवा याला आपण नाना काळा असं म्हणतो. आता तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी पंकजाताई मुंडे या पर्यावरण मंत्री बोलवल्यानंतर सुद्धा त्यांना माहिती देण्यासाठी ते गेला नाही. मग त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात आली. आता याच पद्धतीने सातारामध्ये जिल्हा परिषदेबाबत म्हणजे ज्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली वगैरे, त्या प्रकरणामध्ये तिथले जे SP आहेत तुषार जोशी यांच्यावर ऍक्शन घेतली नीलम गोरे यांनी, उपसभापतींनी. तेव्हा उपसभापती किंवा सभापती म्हणजे त्यांचं म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, ते आदेश देतील असं फडणवीस म्हणाले. पण मग तुमचं ब्रह्मवाक्य होतं का की तुमच्या पक्षाचे जे सभापती आहेत त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भात जो आदेश दिला त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा, तो मात्र ते ब्रह्मवाक्य असं समजलं. पुढे ती ऍक्शन बदलली सोडून द्या, पण ते ब्रह्मवाक्य असं तुम्हाला वाटलं. राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने सुद्धा झापलं होतं एका प्रकरणामध्ये की हे जे काही तुम्ही निर्णय दिला तो बरोबर नाही काही बाबतीत. पण ते जे काही राहुल नार्वेकर करतात किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही प्रकार राहुल नार्वेकर हे निवडणूक लढवत असताना जे काही तिथे धाकधकावशाचे पोलिसांना फोन करून तुम्हाला आणि अशा प्रकारे दमदाटी करण्याचे काही प्रकार झाले, त्याबाबत फडणवीस काही बोलले नाहीत, कारण ते त्यांच्या पक्षात आहेत. म्हणजे हा फडणवीसांचा न्यायबुद्धी, याला न्यायबुद्धी म्हणतात का मुख्यमंत्र्यांची? तटस्थ बुद्धी म्हणतात का? तसं नाही अजिबात. कारण विधानसभा अध्यक्षच तटस्थ नाहीये, राज्यपाल तटस्थ नाही, मुख्यमंत्री कसे असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून सांगतो तुम्हाला की फडणवीस हे कार्यक्षम आहेत असं ठाम समजूत सगळ्यांची आहे, पण काही गोष्टी मला सांगण्याची आवश्यकता आहे. ती अशी की बघा, अनेक बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना छापलेलं आहे. उदाहरणार्थ मला आठवते की धर्मसंसद होती आणि त्या हरिद्वारच्या धर्मसंस्थेने काही अत्यंत धार्मिक द्वेष पसरवणारी वक्तव्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने झापलं त्यांना आणि मग राज्यांना निर्देश दिले की कोणाची वाट न बघता असे धार्मिक विद्वेष केलं तर तुम्ही स्वतःहून कारवाई केली पाहिजे, ती महाराष्ट्राने केली नाही असंही झापलेलं होतं. फडणवीस मुख्यमंत्री असताना तेही झापलेलं होतं. त्याचप्रमाणे आता तुम्हाला सांगतो की 3 डिसेंबर 2022 ची बातमी आहे, त्यामध्ये ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. हे ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे असं रोजच्या रोज फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणत होते. त्या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती कोणी दिली? ते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिली. त्याच्याबद्दल कोर्टाने हे असं बरोबर नाही असं सांगितलं, कारण ज्याचा निधी मंजूर झाला आहे, ज्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ते थांबवता येणार नाही
असं झापलं वाजवलं शिंदे आणि फडणवीसांना कोर्टाने, त्यांच्या सरकारला. म्हणजे सरकार बदललं म्हणून कोणत्याही कारणाशिवाय अधिकाऱ्यांना हटवू शकत नाही, असंही कोर्टाने एका वेगळ्या निर्णयामध्ये झापलेलं होतं. हे आपण लक्षात घ्या. नंतर आता फेरीवाल्यांच्या धोरणाच्या बाबत सुद्धा फेरीवाल्याच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून झापलेले आता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर प्रगत महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये अटल सेतू, कोस्टल वे, मेट्रो इतकी इन्व्हेस्टमेंट येते, तितकी इन्व्हेस्टमेंट येते, पण कुपोषण होतही नाही. इथे कुपोषणात बालकांचा मृत्यू होतोय, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. याच्या संबंधी कोर्टाने ही शोकांती काय म्हटलंय आणि सरकारचे कान उपटलेले आहेत त्यांनी. फडणवीस सरकारचे कान उपटलेत हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट, धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये बनावट कागदपत्रे आणि देऊन 40 जणांनी घरं लाटलेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता फडणवीस सरकार जर कार्यक्षम असेल, गोर गरिबांना आणि धारावीतल्या धाराविकांचा उद्धार करणार असं म्हणणारे फडणवीस सरकार, काय चाललंय हे, याचं उत्तर कोण देणार? नंतर बघा, गॅस सिलेंडरची टंचाई किंवा पेट्रोल टंचाई, फडणवीस दम देत आहेत की काही अशी टंचाई नाही, असं खोटं नॅरेटिव्ह पसरू नका. पण ठिकठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, अनेक ठिकाणी CNG मिळत नाहीये. नंतर आता त्यांनी निर्णय घेतला की रेशनवर केरोसिन देऊ. जर गॅसची टंचाई नसेल तर हा निर्णय तुम्ही का घेतला? आणि याच्याबद्दल फडणवीस सरकारने लोकांना नीट कम्युनिकेटच केलं नाही. ज्या प्रभावीपणे मेसेज द्यायला पाहिजे की काळजी करू नका, असं देण्यात आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही वक्तव्यामुळे सुद्धा लोकांना वाटलं की करोनासारखं संकट येणार का. म्हणजे या बाबतीत पूर्ण फेल गेलेले मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये यांची काय एफिशियन्सी आहे ते दिसून येते. आणि हेच एफिशियंट आहेत, हे कार्यक्षम आहेत आणि यांच्याशिवाय महाराष्ट्राचं काही चालू शकणार नाही असं बिलकुल समजण्याचं कारण नाही. बघा, संजय शिरसाट, योगेश कदम यांची प्रकरणं कशी बाहेर आली. ती प्रकरणं अत्यंत वादग्रस्त होती, पण त्यांच्यावरती प्रकरणं बाहेर येऊन मग त्याच्यावरती पडदा टाकण्यात आला. म्हणजे त्यांना आता टाचे खाली ठेवले. त्याच्यानंतर बघा, योगेश कदम आणि संजय शिरसाट हे एकदम शांत झाले. ते जास्त शहाणपणा दाखवत नाहीत आणि फडणवीसांचा जो काही गेम आहे तो साध्य झालाय. म्हणजे शिंदेच्या आणि अजितदादांच्या पक्षातल्या ज्या लोकांचा गेम करायचा आहे किंवा त्यांना टाचे खाली ठेवायचं, त्या टाचे खाली ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे. पण भारतीय जनता पक्षाचे मात्र जे काही नेते असतील, जे मंत्री असतील, ते सगळे पवित्र आहेत. त्यांचं काहीही चुकत नाही, ते बरोबर आहेत असं आपण मानायचं. हा जो काही गेम आहे, पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांचा पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष, ते कसे वाईट आहेत, त्यांनी महाराष्ट्र लुटला असं सांगायचं. आणि मग आता काय म्हणायचं की विरोधात कोणीच नाही, मग आता कोणाचा गेम करायचा, आता आपल्या मित्र पक्षांचा गेम करायचा. मग त्यांची प्रकरणं बाहेर काढायची. जी जे लोकांच्या विरोधात वागतायत, त्यांच्या विरोधात निर्णय घेतात, त्यांची अवश्य प्रकरणं बाहेर काढा. पण तुमच्या राजकारणासाठी करू नका. महाराष्ट्राच्या हितासाठी असेल ते निर्णय घ्या तुम्ही. पण भारतीय जनता पक्षाचे या नेत्यांची एकही प्रकरणं निघत नाहीत, त्याच्यावर पडदा टाकला जातो आणि फक्त मित्र पक्षांची प्रकरणं बाहेर काढायची. हे जे चाललंय ते आता मित्र पक्षांना सुद्धा भाजपच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. फडणवीसांच्या एक एक कळा आता प्रकट होऊ लागलेल्या आहेत. धन्यवाद.